विद्यार्थी मित्रांनो, आपल्या क्रिएटिव्ह मॅथ मराठीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आपण फर्स्ट चॅप्टर जो स्टार्ट केलेला आहे त्यामध्ये काही पार्ट आपण केलेले आहेत आणि आपला हा पार्ट जो सुरू आहे त्या आधीचे पहिला, दुसरा किंवा तिसरा पार्ट तुम्हाला आधीच्या व्हिडिओ बघायचे असतील तर त्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन्समध्ये दिलेले असेल त्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता पहिल्या चॅप्टरवर आधारित. आता आपला पहिल्या चॅप्टरचा पुढचा पार्ट चाललेला आहे क्लासिफिकेशन्स ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटीज. मग क्लासिफिकेशन्स ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय, तर बिझनेस ॲक्टिव्हिटीजचे दोघांमध्ये क्लासिफाईड झालेले आहे, एकतर इंडस्ट्री अँड कॉमर्समध्ये. ओके, आणि इंडस्ट्री अँड कॉमर्समध्ये त्याचं क्लासिफिकेशन झाल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये पण काही टाईप्स आहेत, कॉमर्समध्ये पण काही टाईप्स आहेत, ते आपण बघितले होते. म्हणजे जस्ट आपण असं एक्सप्लेनेशन केलं नव्हतं, तर फक्त टाईप्स आपण रीड करून बघितलेले होते. आज आपण प्रत्यक्ष त्याचं एक्सप्लेनेशन बघूयात, नक्की काय आहे इंडस्ट्री किंवा बिझनेस कॉमर्स हे काय आहे ते आज आपण बघणार आहोत. ओके, इंडस्ट्री म्हणजे काय किंवा इंडस्ट्रीचं एखादं एक्झाम्पल्स आपण जस्ट बघूयात. इंडस्ट्री इम्प्लाइज द इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज दॅट आर असोसिएटेड विथ द कन्व्हर्शन्स ऑफ रिसोर्सेस इंटू गुड्स दॅट आर रेडी फॉर यूज. आता म्हणजे काय तर बघा, उद्योग, इंडस्ट्री म्हणजे उद्योग आणि ते कच्च्या मालावर प्रक्रिया करून वापरायोग्य वस्तूत रूपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे इंडस्ट्री. ओके, कच्चा माल जो असतो त्याच्यावर प्रक्रिया म्हणजे कार्य करून त्याच्यामध्ये रूपांतर करायचं म्हणजेच इंडस्ट्री. आणि यामध्ये वस्तूचे उत्पादन, प्रक्रिया, उत्खनन, प्रजनन, पशुपालन यांचा समावेश होतो असं त्यांनी दिले. आता त्यामध्ये इथे दिलेलं आहे, दिस इन्व्हॉल्व्स द प्रोडक्शन्स अँड प्रोसेसिंग ऑफ गुड्स, मायनिंग, ब्रीडिंग अँड रिअरिंग ऑफ ॲनिमल्स. The good produced may be consumers of goods or capital goods. Normally, the consumers' goods are directly consumed by final consumers, whereas capital goods are used by another industry for further productions of goods. आता म्हणजे काय तर बघा, ग्राहकोपयोगी वस्तू थेट ग्राहकाद्वारे वापरल्या जातात, तरी भांडवली वस्तूंचा उपयोग उद्योगांच्या पुढील उत्पादनासाठी केला जातो. आता या सर्व गोष्टींचं एक्सप्लेनेशन सांगायचं झालं तुम्हाला तर एवढं फक्त लक्षात ठेवा इंडस्ट्रीमध्ये, की इंडस्ट्री इम्प्लाइज द इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज दॅट आर असोसिएटेड विथ द कन्व्हर्शन्स ऑफ रिसोर्सेस इंटू गुड्स दॅट आर रेडी फॉर यूज. म्हणजेच कच्च्या मालावर प्रक्रिया करून वापरायोग्य वस्तू तयार करणं म्हणजेच इंडस्ट्री, एवढं लक्षात ठेवा. त्यामध्ये आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, तेवढं एक्झाम्पल आपण बघूयात. इथे तुम्हाला एक्झाम्पल दिसेल. एक्झाम्पल्स, द शुगर इंडस्ट्री रेफर्स टू ऑल मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स प्रोड्युसिंग द शुगर फ्रॉम शुगर केन. म्हणजेच काय तर बघा, साखर उद्योगात ऊसापासून साखर बनवलं जातं. आता ऊसापासून साखर बनवलं जातं. आता हे पण तुमची इंडस्ट्रीचंच एक्झाम्पल झाले. ओके, इथे दिलेलं आहे आणखी आहे की द टर्म इंडस्ट्री ऑल्सो मीन्स द ग्रुप ऑफ फर्म प्रोड्युसिंग सिमिलर ऑर रिलेटेड गुड्स. ओके, आता त्यामध्येच एक्झाम्पल आपण साखरेचं बघितलं, पण इथे आणखी एक एक्झाम्पल असं आहे, वाक्य असं आहे की उद्योग म्हणजे वस्तू उत्पादनाचा समूह आणि एकाच प्रकारच्या व संबंधित वस्तूचे उत्पादन करणारा समूह. काही महत्त्वाचे वाक्य आहेत ते फक्त तुम्ही लक्षात ठेवत जा. इंडस्ट्री क्रिएट्स फॉर्म युटिलिटी. आता इंडस्ट्री क्रिएट्स द फॉर्म युटिलिटी म्हणजे काय तर रूप उपयोगिता निर्माण होते. इट कन्व्हर्ट्स द रॉ मटेरियल्स इंटू युजेबल फिनिश्ड प्रोडक्ट्स. उद्योगामध्ये कच्च्या मालाचे रूपांतर वापरायोग्य पक्क्या मालात केले जाते. ओके, असे या इंडस्ट्रीमध्ये 4 ते 5 वाक्य तुम्ही जस्ट लक्षात ठेवा. हा फर्स्ट वाक्य आपण बघितला तो लक्षात ठेवा. त्याचा एक्झाम्पल्स, आता द टर्म इंडस्ट्री ऑल्सो मीन्स द ग्रुप ऑफ फर्म प्रोड्युसिंग सिमिलर ऑर रिलेटेड गुड्स, हा वाक्य लक्षात ठेवा. आणि शुगर इंडस्ट्री रेफर्स टू मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स प्रोड्युसिंग म्हणजे ऊसापासून साखर बनवली जाते, हा वाक्य लक्षात ठेवा. आणि शेवटचा आपला जो वाक्य इथे दिलेला आहे, इंडस्ट्री क्रिएट्स द फॉर्म युटिलिटी अँड इट कवर्स द रॉ मटेरियल इंटू युजेबल फिनिश्ड प्रोडक्ट्स. या काही महत्त्वाचे ज्या वाक्य आहेत ते लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांचाच उपयोग जास्तीत जास्त करा. जेव्हा एक्झाममध्ये तुम्हाला आन्सर्स रीड करायचे असतील, लक्षात ठेवायचे असतील, तेव्हा या वाक्यांचा उपयोग करा, म्हणजे ते तुम्हाला जास्त कठीण जाणार नाहीत. ओके, पुढे बघा, तुम्हाला काय दिलेलं आहे की इंडस्ट्रीज मे बी डिवायडेड इंटू 3 ब्रॉड कॅटेगरीज. इंडस्ट्रीचं तिघांमध्ये डिवाईड केले जातात. मग कोणत्या त्या 3 डिवाईड केले जातात तिघांमध्ये, तर पहिला आहे प्रायमरी इंडस्ट्री. आता वरती जो आपण चार्ट बघितला होता त्यामध्ये एकतर बघूया. फर्स्ट आहे प्रायमरी इंडस्ट्री, सेकंडरी इंडस्ट्री अँड टर्टरी इंडस्ट्री. म्हणजेच काय तर त्याला मराठीमध्ये काय बोलतात, प्राथमिक उद्योग, लघु उद्योग आणि सेवा उद्योग. आणि मग त्यामध्ये काही टाईप्स आहेत, तर आपण पहिल्यांदा इंडस्ट्रीचे 3 टाईप्स लक्षात ठेवूया. प्रायमरी इंडस्ट्री, सेकंडरी इंडस्ट्री आणि टर्टरी इंडस्ट्री. ओके, त्यालाच प्राथमिक उद्योग,
दुय्यम उद्योग आणि सेवा उद्योग असं बोलतात. मग त्याचं डीपमध्ये इंट्रोडक्शन थोडक्यात बघूयात आपण. प्रायमरी इंडस्ट्री म्हणजे काय, तर प्रायमरी इंडस्ट्री इज अ कन्सर्न विथ नेचर. इट इज नेचर ओरिएंटेड इंडस्ट्री. म्हणजे काय, तर बघा इथे दिलेले आहे तुम्हाला की प्राथमिक उद्योग ही निसर्गावर अवलंबून आहे. ओके, प्रायमरी इंडस्ट्री हे नेचरच्या रिलेटेड असतं किंवा निसर्गावर अवलंबून असतं. हा निसर्गाभिमुख उद्योग आहे. प्राथमिक उद्योगातून निर्माण झालेल्या उत्पादनावरती दुय्यम उद्योग चालत असतात आणि प्राथमिक उद्योगाचे 3 प्रकार पडतात. आता इथे तुम्हाला दिलेलं आहे की इट इज अ नेचर ओरिएंटेड इंडस्ट्री. The products of primary industry may be used to the input of secondary industry. The primary industries are of 3 types. आता प्रायमरी इंडस्ट्री किंवा प्राथमिक उद्योग त्यांचे देखील 3 पार्ट्स पडतात. पहिला आहे ॲग्रिकल्चर इंडस्ट्री. ॲग्रिकल्चर म्हणजे काय, ते कृषी उद्योग. ओके, आता त्यामध्ये बघा काय आहे, धीस इन्क्लूड्स द फार्मिंग अँड कल्टिवेशन्स ऑफ लँड. म्हणजेच शेती उद्योगाचा त्यामध्ये समावेश होतो. ओके, द क्वालिटी ऑफ प्रोडक्ट्स डिपेंड्स ऑन मेनी फॅक्टर्स लाईक द फर्टिलिटी ऑफ लँड, क्लायमेटिक कंडिशन्स, रेनफॉल एक्सेट्रा. म्हणजेच या उद्योगातील वस्तूंचा दर्जा काही घटकांवर अवलंबून असतो. क्वालिटी ऑफ प्रोडक्ट्स डिपेंड्स ऑन मॅनी फॅक्टर्स लाईक फर्टिलिटी ऑफ लँड. म्हणजे काही फॅक्टर्सवर तो डिपेंड असते क्वालिटी, जसं की फर्टिलिटी ऑफ लँड म्हणजे जमिनीची उत्पादकता, क्लायमेटिक कंडिशन्स हवामान, रेनफॉल, पाऊस या गोष्टींवर ते डिपेंड्स असतात. सेकंड आहे प्रायमरी इंडस्ट्रीमध्ये एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री. म्हणजेच काय, तर उत्खनन उद्योग. आता त्यासाठी त्याचं ते कशामध्ये आहे बघा, तर धीस इंडस्ट्री ड्रॉज आउट प्रोडक्ट्स फ्रॉम नॅचरल रिसोर्सेस दॅट इज द सॉईल, एअर अँड वॉटर. म्हणजेच काय, ते उत्खनन उद्योग. आता एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री म्हणजे उत्खनन उद्योग. या उद्योगामध्ये निसर्गामध्ये असलेली संपत्ती प्रयत्नपूर्वक बाहेर काढली जाते. खाणीमधून खनिजे बाहेर काढणे, जमिनीखालून तेल बाहेर काढणे, यातून मिळालेला माल काही वेळा जसाच्या तसा वापरता येतो, मात्र काही वेळा त्यावर प्रक्रिया करणं गरजेचं असतं. आता एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीमध्ये एवढं लक्षात ठेवा, जमिनीखालून आपण काही काढतो किंवा निसर्गामध्ये आलेली संपत्ती. आता त्यामध्ये तेल हा तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे समजून घेण्यासाठी. तेल हा आपण जमिनीखालून काढतो. ओके, आणि तो जसं तसं कदाचित वापरता येतो किंवा त्यावर काही प्रक्रिया केली जाते. आता इथे तुम्हाला दिलेलं आहे बघा का, दिलेलं आहे जनरली द प्रोडक्ट्स आर इन द रॉ फॉर्म अँड दे आर यूज्ड बाय द मॅन्युफॅक्चरिंग अँड कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री फॉर प्रोड्युसिंग द फिनिश प्रोडक्ट्स, एक्स्ट्रॅक्टिंग द ऑइल अँड मिनरल्स फ्रॉम द अंडरग्राउंड्स, fishing and forestry etc. It may be used in the crude form and may be sent to other industries for the further processing. ओके, आता तुम्हाला हे समजेल की काही वेळा त्यावर प्रक्रिया केली जाते दुसरीकडे देऊन, असं त्यामध्ये दिलेलं आहे. आता इथे एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला 4 ते 5 लाईन इथे दिलेल्या तुम्हाला दिसतील. या सर्वच्या सर्व लिहायची काही गरज नाही. तुम्ही इतकं लिहिलं तरी चालेल की धीस इंडस्ट्री ड्रॉज आउट प्रोडक्ट्स फ्रॉम द नॅचरल रिसोर्सेस दॅट इज सॉईल, एअर अँड वॉटर. ओके, एवढं लिहिलं तरी बास आहे तुम्हाला. आणि त्यात एक्झाम्पल तुम्हाला आता इथे बघा, जसं की ही लाईन लिहिली तरी चालेल. जनरली द प्रोडक्ट्स आर इन द रॉ फॉर्म अँड दे आर यूज्ड बाय द मॅन्युफॅक्चरिंग अँड कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीज फॉर द प्रोड्युसिंग फिनिश्ड प्रोडक्ट्स. एवढं लिहिलं तरी चालेल किंवा फर्स्ट लाईन लिहिली तरीही खूप आहे. ओके, थर्ड आहे प्रायमरी इंडस्ट्रीमध्ये जेनेटिक इंडस्ट्री म्हणजे जैविक उद्योग. आता नक्की काय आहे जेनेटिक इंडस्ट्री, तर बघा, जेनेटिक इंडस्ट्रीज आर एंगेज्ड इन रिप्रोडक्शन्स अँड मल्टिप्लिकेशन्स ऑफ plants and animals. That is, animal is the husbandry, sericultures and horticultures. आता बघा त्याचं मिनिंग काय आहे की जैविक उद्योग, त्याला जेनेटिक इंडस्ट्री बोलतात. यामध्ये उद्योगामध्ये रोपे, पशुपालन, पुनरुत्पादन करणाऱ्या प्रक्रियांचा समावेश होतो. पशुसंवर्धन, रोपवाटिका, वनशेती, रेशीम इत्यादींचा. आता रोपे, पशुपालन म्हणजे काय तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे, आणि पुनरुत्पादन करणाऱ्या प्रक्रियांचा यामध्ये समावेश होतो. आता जेनेटिक इंडस्ट्रीमध्ये आपण बघितलं की रिप्रोडक्शन्स अँड मल्टिप्लिकेशन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स यांचा यामध्ये समावेश होतो. नंतर आता फर्स्ट आपण बघितलं प्रायमरी इंडस्ट्री, त्यामध्ये 3 बघितले, ॲग्रिकल्चर इंडस्ट्री, एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री अँड जेनेटिक इंडस्ट्री. सेकंड बघूया सेकंडरी इंडस्ट्री. आता फर्स्ट एवढं लक्षात ठेवा, जी प्रायमरी इंडस्ट्री असते किंवा पहिली जी प्राथमिक उद्योग आहे तो निसर्गाच्या रिलेटेड असतो किंवा नेचरशी रिलेटेड असतो. सेकंडरी इंडस्ट्री बघूया. धीस इंडस्ट्री डिपेंड ऑन द प्रायमरी इंडस्ट्रीज. दे कन्वर्ट द रॉ मटेरियल प्रोव्हाइडेड बाय द प्रायमरी इंडस्ट्री इंटू फिनिश्ड प्रोडक्ट्स.
टोमॅटोज प्रोव्हाइडेड बाय द प्रायमरी इंडस्ट्रीज आर यूज फॉर मेकिंग द सॉस अँड केचप. आता हा बेस्ट एक्झाम्पल्स आहेत. तुम्हाला सेकंडरी इंडस्ट्री काय आहे ते समजून घ्यायसाठी बघा. सेकंडरी इंडस्ट्री म्हणजेच दुय्यम उद्योग. हे उद्योग प्राथमिक उद्योगावरती अवलंबून असतात. दुय्यम उद्योग कच्च्या मालाचे पक्क्या मालामध्ये रूपांतर करतात. कच्चा माल आता प्राथमिक उद्योगावर अवलंबून असतात म्हणजेच काय, तर तुम्हाला एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे की टोमॅटो हे आपल्याला प्राथमिक उद्योग किंवा प्रायमरी इंडस्ट्रीपासून मिळतं आणि त्यापासून आपण सॉस तयार करतो. आता सॉस तयार करणे हा झाला तुमचा सेकंडरी इंडस्ट्री किंवा दुय्यम उद्योग. ओके. आता सेकंडरी इंडस्ट्रीचे देखील पार्ट आहेत, 2 पार्ट आहेत, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री अँड कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, म्हणजेच उत्पादन उद्योग आणि बांधकाम उद्योग. आता मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री म्हणजे काय, तर धीस इंडस्ट्रीज आर एंगेज्ड इन ट्रान्सफॉर्मिंग रॉ मटेरियल्स into finished products with the help of machines and manpower. The final goods may be capital goods or consumer goods. This is textiles, sugars, paper industry, etc. इझी आहे बघा. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री म्हणजे काय, तर कच्च्या मालाचे पक्क्या मालात मनुष्यबळाच्या व यंत्राच्या सहाय्याने रूपांतर करायचं. ओके. आता अंतिम उत्पादन भांडवली वस्तू किंवा गृहोपयोगी वस्तू तयार करणे, कापड, साखर, कागद उद्योग एक्सेट्रा. आता यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं झालं तर कापड. आता कापडसुद्धा तयार करता येतो, कापूस वगैरेपासून कापसापासून तयार करता येऊ शकतो, कागद तयार होतो. म्हणजेच हे काय का मनुष्यबळाने किंवा माणसाच्या उपयोगाशिवाय किंवा माणसाच्या सहाय्याने किंवा मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच रॉ मटेरियल्स असू द्या, मशीन्स असू द्या किंवा आपले यंत्र असू द्या, यांच्या सहाय्याने बदल करणे, पक्क्या मालामध्ये रूपांतर करणे, त्यालाच उत्पादन उद्योग किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असं म्हणतात. त्यामधल्या सेकंडरी इंडस्ट्रीमध्ये पार्ट आहे पुढचा कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री. कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री म्हणजे काय, तर धीस इंडस्ट्री आर एंगेज्ड इन कन्स्ट्रक्शन्स ऑफ बिल्डिंग्स, डॅम्स, ब्रिज, रोड, टनल्स, कॅनल्स, मेट्रो एक्सेट्रा. आता बांधकाम, कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, बांधकाम तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल. कन्स्ट्रक्शन्स हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे. आता कन्स्ट्रक्शनमध्ये कशाचा समावेश होतो, तर बघा जे उद्योग इमारत, धरणे, पूल, रस्ते, बोगदे इत्यादी तयार करण्यात गुंतलेले असतात त्यांना बांधकाम उद्योग असे म्हणतात. आता इतर उद्योगात वस्तूंचे उत्पादन एका ठिकाणी विक्री इतरत्र केली जाते. या उद्योगात वस्तू उत्पादन व विक्री एकाच ठिकाणी केली जाते. या उद्योगात अचल संपत्ती निर्माण केली जाते. आता कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला त्यांनी एक्झाम्पल्स दिलेली आहेत की ब्रिज, डॅम्स, रोड्स, टनल्स, मेट्रो एक्सेट्रा. इन केस ऑफ द अदर इंडस्ट्रीज गुड्स कॅन बी रिप्रोड्यूस्ड ॲट वन प्लेस अँड सोल्ड ॲट अनदर प्लेस, बट गुड्स made and sold by these industries at one place. This is the only industry which creates the immovable wealth. आता हे ब्रिज, डॅम्स, रोड्स वगैरे आहेत ते एका ठिकाणीच क्रिएट होतात, एकाच ठिकाणी बांधतो आपण आणि त्याच ठिकाणी ते टिकून राहतात. याची आपण म्हणजे हे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात नाही, म्हणजेच बांधकाम उद्योग किंवा कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री. सेकंडरीमध्ये आपण 2 टाईप बघितले, एक तर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री. ओके. आता नेक्स्ट त्याच्यानंतर आपण बघितलं प्रायमरी इंडस्ट्री बघितलं, सेकंडरी इंडस्ट्री बघितलं. आता थर्ड पार्ट आहे टर्टरी इंडस्ट्रीज म्हणजे सेवा उद्योग. आता यामध्ये कशाचा समावेश होतो ते बघूयात आपण. टेरिटरी इंडस्ट्रीज म्हणजे दे प्रोव्हाइड सपोर्ट सर्व्हिसेस टू प्रायमरी अँड सेकंडरी इंडस्ट्रीज, म्हणजेच प्राथमिक आणि दुय्यम उद्योगांना त्यांचा सपोर्ट होतो किंवा त्यांची सेवा पुरविली जाते. सर्व्हिस फॅसिलिटीज आर प्रोव्हाइडेड बाय धीस इंडस्ट्रीज. हे उद्योग विविध सेवा पुरवतात. ओके. इट इन्क्लूड्स द ट्रान्सपोर्ट, बँकिंग विच कम्स अंडर द ट्रॅडिशनल कॅटेगरी, वेअर ॲज इन द मॉडर्न टाइम्स हॉटेल इंडस्ट्री, टुरिझम इंडस्ट्री, एंटरटेनमेंट इंडस्ट्री अँड ऑल्सो आर इन्क्लुडेड. आता यामध्ये टेरिटरी इंडस्ट्री म्हणजे काय, तर सेवा उद्योग, आणि यामध्ये प्राथमिक आणि दुय्यम उद्योगांना हे हेल्प करतात, जसं की प्रायमरी आणि सेकंडरीला. ओके. आणि त्यामध्ये त्यांनी काय उदाहरण दिलेले आहेत तुम्हाला, तर इट इन्क्लूड द ट्रान्सपोर्ट, बँकिंग विच कम्स अंडर द ट्रॅडिशनल कॅटेगरीज, वेअर अँड इन द मॉडर्न टाइम्स हॉटेल इंडस्ट्री. म्हणजेच काय, तर वाहतूक, विमा, बँकिंग हे पारंपरिक व आधुनिक उद्योगात निवास उद्योग व उपाहारगृहे, पर्यटन उद्योग, करमणूक यांचा समावेश असतो. सेवा उद्योग. आता तिसरं आपण बघितलं की टेरिटरी इंडस्ट्री. एवढं लक्षात ठेवा की हे प्रायमरी आणि सेकंडरीसाठी प्रोव्हाइड केलेले जातात. ओके. किंवा यांचा उपयोग, तिसरी जी सेवा उद्योग आहे यांचा उपयोग प्राथमिक उद्योग व सेवा दुय्यम उद्योगांना होतो आणि यामध्ये सेवा पुरवली जाते किंवा सर्व्हिस फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात. हे लिहू शकता तुम्ही.
यामध्ये तुम्ही असंही लिहू शकता ट्रान्सपोर्ट, बँकिंग वगैरे यामध्ये इन्वॉल्व आहे. ओके, जसं तुम्हाला सोपं वाटेल, जास्तीत जास्त 2 लाईन्स लिहिल्या तरीही चालेल. पुढचा पार्ट आता आपण आपलं कंप्लीट झालेलं आहे प्रायमरी, सेकंडरी आणि टेरिटरीमध्ये फक्त आपण त्याची डेफिनेशन बघितलेली आहे. ओके, आता तिथे तुम्हाला दिसेल बघा, इथे बुकवर आपण इथे एक्सप्लेनेशन बघितलं होतं, तिथे मी तुम्हाला दाखवते बिझनेस. यामध्ये इंडस्ट्री आपण बघितलेलं आहे, ट्रान्सपोर्ट, बँकिंग, हॉटेल, टुरिझम, एंटरटेनमेंट हे फक्त तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. टेरिटरीमध्ये यांचा समावेश होतो, ते एक्सप्लेन करायची काही गरज नाही, पण हे आपण एक्सप्लेनेशन यांचं बघितलेलं आहे. नेक्स्ट पार्ट आता आपण इंडस्ट्री पूर्ण बघितलेला आहे. आता आपण कॉमर्सकडे जाणार आहोत आणि कॉमर्स हा थोडक्यात आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करूयात. ओके, येस, पुढचं आहे कॉमर्स. त्याला वाणिज्य असं बोलतात. कॉमर्स म्हणजे काय तर बघा, कॉमर्स इज दॅट पार्ट ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी विच इज कन्सर्न्ड विथ द डिस्ट्रीब्युशन्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस्ड बाय इंडस्ट्री. ओके, बघा, कॉमर्स इज दॅट पार्ट ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी विच इज कन्सर्न्ड विथ डिस्ट्रीब्युशन्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस्ड बाय इंडस्ट्री. आता म्हणजे काय, कॉमर्स म्हणजे वाणिज्य, आणि इथे दिलेले आहे की व्यावसायिक कृतीचा वाणिज्य हा असा घटक आहे की जो उद्योगांनी निर्माण केलेल्या वस्तू व सेवांचे वितरण करतो. ओके, यामध्ये वस्तूंचे सुलभपणे व अविरतपणे पुरवता येतात. उत्पादक व ग्राहक यांच्यामध्ये सेतू म्हणून वाणिज्य काम करते. आता त्याच्यामध्ये इथे तुम्हाला दिलेलं आहे, इट इन्क्लूड्स ऑल दोज ॲक्टिव्हिटी विच आर इसेन्शियल फॉर मेंटेनिंग a free and uninterrupted flow of goods. Commerce bridges the gap between the producers and consumers by exchange of goods and services for the money and money's worth. फर्स्ट लाईन तुम्ही लिहिली की कॉमर्स इज दॅट पार्ट ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी विच इज कन्सर्न्ड विथ द डिस्ट्रीब्युशन्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस्ड बाय इंडस्ट्री. इतकं तुम्ही लिहिलं ना, तरी त्याच्या पुढे तुम्ही एवढं लिहू शकता की कॉमर्स द ब्रिज the gap between the producers and consumers by the exchange of goods and services for monies and money's worth. Commerce is the further divided in the trade and auxiliaries trade. आता इथे कॉमर्सचे ते कशामध्ये इन्वॉल्व आहे ते इथे दिलेलं आहे, आणि तसंच पैसा व पैशाचे मूल्य आणि यांच्या मोबदल्यात वस्तू आणि सेवा यांची देवाणघेवाण करून हा हेतू साधला जातो. ओके, एवढं लक्षात ठेवा की कॉमर्स हा इज अ बिझनेस ॲक्टिव्हिटी, इज अ पार्ट ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी अँड विच इज कन्सर्न विथ द डिस्ट्रीब्युशन्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके, पुढे त्यामध्ये आहे ट्रेड म्हणजेच व्यापार. ओके, ट्रेड म्हणजे काय बघा, तर ट्रेड डिनोट द बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ट्रेड इज अँड द एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विथ मनी ऑर मनीज वर्थ. आता ट्रेड म्हणजे काय तर व्यापार म्हणजे वस्तू व सेवांची खरेदी व विक्रीचा व्यवहार. उत्पादक व ग्राहक यांच्यामध्ये संबंध साधणारी दुवा म्हणजेच व्यापार. ओके, व्यापारामध्ये वस्तू व सेवांचा विनिमय पैशाच्या मोबदल्यात व वस्तू विनिमयात केला जातो. ग्राहकांना वस्तू वेगवेगळ्या बाजारपेठेत उपलब्ध करून दिल्या जातात. व्यापारामुळे वस्तू व सेवांचे मालकी हस्तांतरण केले जाते. आता ट्रेडमध्ये तुम्हाला माहिती असेल की यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींचा, वस्तूंचा समावेश होतो आणि त्यांच्याबद्दल केलेल्या विक्रीचा किंवा त्यांच्या बाबतीत असलेला व्यापार बाजारपेठेमध्ये यांचा समावेश असतो. ओके, ट्रेडमध्ये इथे तुम्ही जास्तीत जास्त 2 ते 3 लाईन लिहिले तरीही तुमचं एक्सप्लेनेशन होऊ शकतं. पुढे तुम्हाला ट्रेडमध्ये काय काय आहे बघूया. तर ट्रेड इज द फर्दर क्लासिफाईड ॲज होम ट्रेड अँड इंटरनल ट्रेड. त्यामध्ये इन दिस ट्रेड बाईंग अँड सेलिंग गुड्स ऑफ सर्व्हिसेस टेक द प्लेस विथ इन द जिओग्राफिकल बाउंड्रीज ऑफ अ कंट्री. इट युजेस द लोकल करन्सी फॉर द एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आता यामध्ये तुम्हाला दिसेल की होम ट्रेड अँड इंटरनल ट्रेड म्हणजेच काय तर अंतर्गत व्यापार त्याला बोलतात. अंतर्गत व्यापारमध्ये वस्तू व सेवांची खरेदी विक्री हे देशांच्या भौगोलिक सीमांतर्गत म्हणजे देशामध्येच त्याच देशामध्ये केली जाते, ती बाहेर केली जात नाही. ओके, त्यामध्ये तुम्हाला आहे पहिलं होलसेल ट्रेड अँड रिटेल ट्रेड. आता होलसेल ट्रेड म्हणजे काय, इन होलसेल ट्रेड द गुड्स आर परचेस अँड सोल्ड इन द बल्क. आता बल्क म्हणजे काय तर बघा घाऊक व्यापार. होलसेल ट्रेडला घाऊक व्यापार असं बोलतात आणि यामध्ये वस्तू व सेवा खरेदी विक्री केल्या जातात मोठ्या प्रमाणात. सोल्ड इन बल्क म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याच्या वस्तू व खरेदी केली जाते. अ होलसेलर परचेस इन अ लार्ज क्वांटिटीज फ्रॉम द प्रोड्युसर्स अँड सेल्स इन द स्मॉल क्वांटिटीज टू द रिटेलर. आता म्हणजे काय तर बघा घाऊक व्यापारी उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करतो आणि किरकोळ व्यापाऱ्यांना लहान प्रमाणात विक्री करतो. दुकानदार वगैरे तुम्ही बघत असाल तेव्हा ते दुकानातील सामान दुसऱ्यांकडून घेतात तेव्हा ते जास्त किमतीत घेतात आणि ते आपल्यासारख्यांना विकतात तेव्हा ते दुकानदार दुसऱ्यांकडून घेतात तेव्हा ते कमी प्रमाणात घेतात आणि आपल्याला विकतात तेव्हा ते जास्त किंमत आपल्याकडून घेत असतात. ओके,
तसंच इथे दिलेलं आहे की ही इज द लिंक बिटवीन द प्रोड्युसर्स अँड रिटेलर. म्हणजेच काय तर घाऊक व्यापारी हा उत्पादक व किरकोळ विक्रेता यांच्यातील दुवा असतो असं दिलेलं आहे. किरकोळ विक्रेता म्हणजे काय तर रिटेल ट्रेड. आता रिटेल ट्रेड इज द बिझनेस ॲक्टिव्हिटी असोसिएटेड विथ द सेल ऑफ गुड्स टू द फायनल कन्झ्युमर्स. आता रिटेल ट्रेड म्हणजे काय तर जो घाऊक व्यापारी व्यापाऱ्याकडून काही वेळा प्रत्यक्ष उत्पादकाकडून खरेदी करतो ते म्हणजे किरकोळ व्यापार. ओके, रिटेल ट्रेड दिलेला आहे. ग्राहकास लहान प्रमाणावर विक्री करतो किरकोळ व्यापारी असे त्याला म्हणतात. आणि किरकोळ व्यापारी उत्पादक व उपभोक्ता यांच्यातील दुवा असतो. उपभोक्ता आणि उत्पादक म्हणजे काय तर होलसेलर आणि मॅन्युफॅक्चरर यांच्यातील मधला दुवा तुमचा असतो रिटेलर. ओके, आता आपण काय बघितलं ते पुन्हा एकदा बघूया. आपण ट्रेडला सुरुवात केलेली आहे आपण, आणि त्यामध्ये इथे चार्टद्वारे मी तुम्हाला सांगते. आपण ट्रेडमधील होम ट्रेड फक्त बघितलेलं आहे आणि पुढचं जे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, आज आपण इंडस्ट्री बघितले, इंडस्ट्रीचे 3 टाईप्स बघितले, त्यामध्ये काय काय येतं ते आज आपण बघितलं. आणि कॉमर्समधलं ट्रेड बघितलं, त्यातील पहिला पार्ट होम ट्रेड आहे ते आज आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचं आपण बघणार आहोत. ओके, थँक्यू.